शेती करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये नवीन नवीन पिका लागवड करायचे डोक्यात असतं. परंतु त्यांना त्या पिकाविषयी किंवा कोणकोणते पिकं आपण त्या कालावधीमध्ये घेऊ शकतो जेव्हा त्यांना लागवड करायची त्या वेळेमध्ये, किंवा कोणत्या पिकाचा कोणता लागवडीचा काळ असतो, कोणते वातावरण त्याला सुटेबल असते, वातावरणामध्ये कोणतं पीक घेतलं जाऊ शकतं, या पिकाविषयी माहिती नसल्यामुळं त्या पिकाची लागवड करणं त्यांना शक्य होत नाही. आणि ते पीक लागवड करायला त्यांना पुरेसं मार्गदर्शन मिळत नाही. पण शेतकरी मित्रांनो, आजपासून आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. प्रत्येक महिन्याला आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत ज्यावरती आपण त्या महिन्यामध्ये कोणकोणती पिकं लागवड केल्या जाऊ शकते याची थोडीशी माहिती. मित्रांनो, माझं नाव सुयोग भुजबळ आणि आज आपण जाणून घेणार आहोत जानेवारी महिन्यामध्ये कोणकोणत्या पिकांची लागवड केल्या जाऊ शकते. मुख्यतः जानेवारी महिन्यामध्ये बऱ्याचशा पिकांची लागवड केल्या जाते. त्यामध्ये आपण ऊसाची लागवड करतो, आपण कांद्याची लागवड करतो, त्यानंतर खरबूज, लसूण अशा पिकांची लागवड आपण जानेवारी महिन्यामध्ये करतो. बऱ्याचशा आपण पालेभाज्यांची देखील लागवड करतो. पत्ताकोबी, फुलकोबी, वांगी, टोमॅटो, पोटॅटो अशा पिकांची लागवडी आपण करू शकतो. तर जानेवारी महिन्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे ऊसाची लागवड केल्या जाते. ऊस हा बऱ्या प्रकारे जानेवारी महिन्यामध्ये लागवड केला जातो. त्यामध्ये म्हणजे आपल्याला जर ऊसामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला स्पेसिंग म्हणजे त्याच्या सरीमधील अंतराविषयी थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. सरीतील अंतर हे जर चांगल्या प्रकारे ठेवलं तर आपल्याला ऊसाचं चांगल्या प्रकारे उत्पन्न निघू शकतं. त्यानंतर आपण कांद्याची लागवड करतो. ऊसाची आणि कांद्याची ही इंटरक्रॉपिंग सुद्धा केल्या जाऊ शकते. जर सरीमध्ये आपण ऊस दाबल्यानंतर त्याचं साईडनं आपण कांद्याची लागवड केली तर आपल्याला कांद्याचं देखील उत्पन्न चांगल्या प्रमाणे होऊ शकते. त्यानंतर आपण कांद्याची ही आणखी 3 पद्धतीनं लागवड करतो. आपण सरी पद्धतीनं लागवड करतो, आपण कटा पद्धतीनं लागवड करतो आणि आपण मल्चिंगवर देखील कांद्याची लागवड ही करतो. तर ही झाली कांद्याची लागवड आणि ऊसाची लागवड. त्यानंतर आपण टरबूजाची लागवड करतो. टरबूजाच्या लागवडीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ड्रिंचिंगवरती खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये लक्ष ठेवावं लागतं, जेणेकरून आपल्याला टरबूजामध्ये चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतं. टरबूजामध्ये आपल्याला जर चांगल्या प्रमाणात उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला त्याला वेळोवेळ पाणी देणे, त्यानंतर पाण्याचं नियोजन आपल्याला चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे, जेणेकरून आपण त्यामध्ये प्रॉफिटेबल राहू शकतो टरबूजात. तर टरबूजासोबत आपण खरबुजाची देखील लागवड करतो. जी काळजी आपण टरबूजाला घेतो तीच आपण खरबुजाला घेतो. खरबुजाला रेट चांगले मिळतात, परंतु त्याचं वजन कमी असतं. ठीक आहे, एकाच प्रमाणात आपल्याला ते राहतं. त्यानंतर बऱ्याचशा फळ पिकांची लागवड केल्या जाते. जसं की मी तुम्हाला सांगितलं पत्ताकोबी, फुलकोबी, टोमॅटो, पोटॅटो, गाजर, मुळा ह्या पिकांची देखील लागवड केल्या जाते. जानेवारी महिन्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळं वातावरण थंड असतं आणि फळभाज्या या पोसण्यासाठी खूप चांगलं अनुकूल वातावरण असतं. तर या पिकांची आपण लागवड करू शकतो. ऊस, कांदा ही पिकं खूप जास्त प्रमाणात केले जाते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती जानेवारी महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केल्या जाणाऱ्या पिकांविषयी थोडीशी माहिती. तर जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.